नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। विशिष्ट गोष्टीला संविधान जाईल अशा प्रकारच्या लोकांमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून आणि ते फेक नरेटिव्ह जे आहे ते आम्ही पुसू शकलो नाही। लोकांना जे आहे खोटं बोला पण रेटून बोला, जोर जोरात खोटं बोललं रोज तर लोकांना ते खरं वाटायला लागतं। अशीच परिस्थिती जी आहे ही काही विशिष्ट समाजाला घेऊन, काही जातींना घेऊन जे आहे हे त्यांनी केलं। संविधान खतरे में आहे, संविधान जे आहे बचाव, या सगळ्या खोट्या गोष्टी ज्या आहे लोकांपर्यंत पसरवल्या, लोकांपर्यंत घेऊन गेल्या आणि लोकांनी त्याला बळी पडून जे आहे हे मतदान जे आहे इखट्टा मतदान जे आहे हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलं आणि त्याच्यामुळे जो आहे तो त्यांचा विजय जो हा झाला असेल। पण ही टेम्पररी गोष्ट आहे, हा परमनंट अरेंजमेंट नाही। इथे लोकांची दिशाभूल जी आहे ही करून तुम्ही मतदान मिळवलेलं आहे। लोकांची दिशाभूल जी आहे ते एकदा करू शकतो, वारंवार जे आहे लोकांची दिशाभूल जी आहे तिथे होत नसते आणि येणाऱ्या विधानसभेला जे आहे हे महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार जे आहे निवडून येतील आणि पुन्हा महायुतीचं सरकार जे आहे महाराष्ट्रामध्ये येईल। मध्ये तर त्यांना अपेक्षा होतं की 40,000पेक्षा जास्त मताधिक्य मिळेल, पण लोकांनी त्यांची जागा जी आहे ती दाखवून दिली। तिथे फक्त 6,000 मताधिक्यावरती ते आले आणि मला वाटतं त्यांना जे वाटत होतं की मराठी माणूस जो आहे तो त्यांच्याबरोबर आहे, पण मराठी माणूस जो आहे तो खऱ्या अर्थाने जो आहे शिवसेनेच्या बाजूने, धनुष्यबाणाच्या बाजूने जो आहे हा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बाजूने उभा राहिला आणि त्यांनी ते जे आहे मतपेटीतून जे आहे दाखवून दिलं आणि म्हणूनच 19% जो वोट शेअर आहे जे मतदान शिवसेनेला पडायचं त्याच्यातून 14.5% जे आहे हे मतदान जे आहे खऱ्या शिवसेनेला, धनुष्यबाणाला इथे पडले। आता ते बघा पुढच्या वेळेस वरळीमध्ये ते उभं राहतात का नाही तोच एक मोठा प्रश्नचिन्ह आहे का दुसरा मतदारसंघ शोधतात घाबरून।